प्रफुल्ल लोढांनी तोंड उघडू नये म्हणून त्यांना कोठडीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला। तर प्रफुल्ल लोढांना खडसे आणि मोठ्या साहेबांनी अडकवलं असा आरोप प्रफुल्ल लोढाचे चिरंजीव पवन लोढा यांनी केला। महाजनांसंदर्भात आमच्याकडे काहीतरी आहे असं खडसेंना वाटतं असा दावाही पवन लोढा यांचा आहे। लोढांकडे असलेले जे काही मटेरियल आहे त्याने इतरांना देऊ नये आणि त्याने तोंड उघडू नये म्हणून त्याला वारंवार कस्टडीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न आहे। लोढा जर बाहेर आला ना, आता जामीनवर असेल का कशावर, त्याच्याकडून जर निर्सस्त निघालं तर आणखी याच्यावरचा पर्दाफाश होऊ शकेल। हे गुन्हे सगळे खोटे। हे जे अटकवलेलं आहे ते एकनाथराव खडसे प्लस मोठे साहेब, साहेबांचं नाव नाही घ्यायचं, त्यांनी अटकवलेलं आहे। मोठे साहेब कोण? त्यांना असं वाटतंय की आमच्याकडे काहीतरी आहे भाऊंचं, गिरीश भाऊंचं, म्हणून त्याच्यामुळे हे पेन ड्राईव्ह वगैरे CD वगैरे जे आहे ते माझ्या कामाचे होते सगळे, ते घेऊन गेले। त्यांना काय सापडणार त्याच्यामध्ये? आमच्याकडे ॲक्च्युली काही नाहीच आहे ना, गिरीश भाऊंबद्दल तर काहीच नाही आहे, त्यांच्याबद्दल काही विषयच